प्रेमसंबंधानंतर लग्नाला नकार दिल्याने 19 वर्षीय युवतीने उचललं टोकाचं पाऊल। वाकी बुद्रुक गावात 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता घडली घटना। 3 दिवसानंतर चाकण पोलिसात युवतीच्या प्रियकराविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा। लग्नाला नकार आणि दुसऱ्या मुलासोबत अफेअर असल्याच्या आरोपामुळे युवती डिप्रेशन मध्ये गेल्याने मृत्यूला कवटाळलं। पिकावर फवारणीसाठी घरामध्ये आणून ठेवलेलं कीटकनाशक हे विषारी औषध पिऊन संपवलं जीवन। चाकण पोलिसात मूळ कोळे आणि सध्या राक्षावाडी येथे राहणाऱ्या प्रज्वल विश्वास राळे याच्यावर गुन्हा दाखल। युवतीच्या आईची पोलिसात फिर्याद। देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या 19 वर्षीय युवकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्रबंदीचा आदेश असताना वेदांत उर्फ मोन्या विठ्ठल गवारे याच्याकडून बंदीचं उल्लंघन। पिस्तूल बाळगणाऱ्या मोन्याला गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकानं पकडले। निगोजे गावच्या रस्त्यावर हॉटेल शेतकरी येथे रविवारी 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3 च्या सुमारास कारवाई। पिंपरी बुद्रुक येथील ग्रामस्थांकडून मराठा आंदोलकांसाठी 10,000 आंदोलकांना पुरेल एवढं पाणी आणि भोजन व्यवस्था। खेड तालुक्यातून मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलकांसाठी चटणी भाकरीची शिदोरी सुरूच। मराठा आंदोलकांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि गावागावातून भाजी भाकरी भरलेली वाहनं सोमवारीही मुंबईकडे रवाना। तुळजापूर येथील तुळजाभवानी देवी ज्या 3 पलंगावर विश्रांती घेते त्यापैकी एक पलंग आंबेगाव तालुक्यातील भागवत आणि ठाकूर कुटुंबियांना बनवण्याचा मान। दरवर्षी नवीन पलंग बनवून मानाने श्री क्षेत्र तुळजापूर येथे केला जातो पायी प्रवास। दसऱ्याच्या दिवशी देवी याच पलंगावर विश्रांतीसाठी होते विराजमान। जुन्या पलंगाचं अष्टमीच्या दिवशी होमार्पण। जुन्नर येथील तिळवण तेली समाज श्री तुळजाभवानी मंदिर येथे सह्याद्री महिला प्रतिष्ठान आणि अन्य महिलांच्या वतीने देवीचा पलंग 10 दिवस ठेवला जातो स्वागतासाठी। राजगुरुनगर येथील अमृतवेली योग क्लासचे योग शिक्षक आणि महाराष्ट्र योग शिक्षक संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष योगाचार्य राहुल सांडगोर यांनी बॅकबेंड इव्हेंट मध्ये पटकावलं सुवर्ण पदक। महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि बृहन महाराष्ट्र योग परिषद यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे 6वी महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन स्पर्धा। आंध्र प्रदेश येथील विजयवाडा येथे होणाऱ्या नॅशनल योगासन स्पर्धेसाठी योग शिक्षक राहुल सांडगोर यांची महाराष्ट्र संघात निवड। राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत बॅकबेंड या योगासन प्रकारात राहुल सांडगोर करणार महाराष्ट्राचे नेतृत्व। गारगोटवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत जलजीवन मिशन योजनेचा मुद्दा ठरला वादळी। गारगोटवाडी येथील हनुमान मंदिरामध्ये सरपंच वर्षा मनोहर बच्चे यांच्या अध्यक्षतेखाली झाली ग्रामसभा। 8 वर्षांपूर्वी खडी क्रेशरला परवानगी दिल्यानंतर गावाला विकास निधी मिळण्याचा मुद्दाही गावकऱ्यांनी छेडला। गावात आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा विकास झाला नसल्याचा ग्रामस्थांनी उपस्थित केला मुद्दा। निधीचा गैरवापर झाल्याची ग्रामसभेत जोरदार चर्चा। सभेला ग्रामपंचायत सदस्य दीपक गारगोटे, दत्ता कंद, सतीश गारगोटे, सविता शिंदे, सोनाली गारगोटे, माजी सरपंच अशोक गारगोटे, माजी चेअरमन बाजीराव गारगोटे, सावळेराम गारगोटे, अशोक शिंदे, साईनाथ गारगोटे आदींची उपस्थिती। गौराईच्या थाटामाटात आगमनानं सर्व दूर चैतन्याचं वातावरण। वाजत गाजत हळदी कुंकवाचे सडे घालत गौराईची प्रतिष्ठापना। खेड तालुक्यातील विविध भागात घरांमध्ये भक्तिभावानं गौरीची स्थापना। श्री क्षेत्र म्हाळुंगे येथील मेमाने परिवाराने त्यांच्या घरातील गौरी सजावटीतून केला आकर्षक देखावा तयार। गौरी आगमनानंतर मेमाने परिवाराकडून दरवर्षी वेगवेगळ्या थीम वापरून केली जाते आकर्षक सजावट। यंदा 4 धाम यात्रेतील उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिराच्या प्रतिकृतीवर आधारित साकारला आकर्षक देखावा। LIC ही संस्था केवळ जीवन विमा क्षेत्रातच नव्हे तर देशाच्या आर्थिक विकासातही मोलाची भूमिका बजावते। राजगुरुनगर शाखेच्या शाखा प्रमुख सरिता हिंगणे यांचे प्रतिपादन। LICचा 69वा वर्धापन दिन राजगुरुनगर शाखेत उत्साहात साजरा। प्रमुख पाहुणे म्हणून राजगुरुनगर डॉक्टर्स प्रॅक्टिशनर्सच्या अध्यक्षा डॉक्टर प्रमिला बांबळे यांना मान। यावेळी माजी सरपंच शांताराम घुमटकर, गट शिक्षण अधिकारी अमोल जंगले, शाखा अधिकारी सरिता हिंगणे, सहाय्यक शाखा अधिकारी आनंद ठाकूर, बोरघरचे आदर्श सरपंच विजय जंगले, विकास अधिकारी गिरीश कांजाळे, जावेद अत्तार, ज्ञानेश गोरडे, चंद्रकांत बोरकर, नवनाथ पवार, अशोक मुर्तोडकर, जयसिंग मांद्रे यांच्यासह विमा प्रतिनिधी, विमाधारक नागरिकांची उपस्थिती।
आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।